बानू, तुझी पूजा माझ्यापर्यंत पोहोचली. तिची पूजाही पोचली आणि तीही पोचली सिंहासनापर्यंत. मला सिंहासन न गहायची. मी फक्त पूजा कराया हाता आली होती. मी नसताना तुला काय वाटलं मी येणारच नाही? म्हाळसा, तिची इच्छा बेल वाहण्याची होती, ती झाली. आता आख्यानाला सुरुवात करूया. बानू, तूही तुझे आसन ग्रहण कर. नाही, थांब. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं. कसला प्रश्न? मला पार्वतीला भेटायचं आहे म्हणून हे व्रत मला गणेशाने दिलं. माझ्या इच्छेसाठी मी हे व्रत करते आहे. मग बानू हे व्रत का करते आहे? मी हे व्रत नाही करत आहे. मी फक्त आजच पूजा केली. तुम्हाला हे पटतं? प्रधानजी, लक्ष्मी देवी, गणेश, मुनिवर, म्हाळसा, आज तू तुझ्या 16 सोमवाराच्या व्रताला सुरुवात केली आहेस. तुझी पूजा माझ्यापर्यंत पोहोचली, तेव्हा तुझे आराध्य म्हणून मी तुला सांगतो की बानू 16 सोमवाराचे व्रत करत नाही. असं असेल तर हिला तिच्या जागेवर जायला सांगा. बानू, मी जाते जी. मुनिवर, आख्यानाला सुरुवात करा. नारायण नारायण. आज श्री महादेवांच्या मार्तंड भैरवाच्या आख्यानामध्ये आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे. कारण आजच्या या आख्यानात श्री महादेवांनी श्री मार्तंड भैरव अवतार कसा धारण केला हे मी सांगणार आहे. काय योगायोग आहे पहा. आज श्रावणी सोमवार. आज सर्वत्र श्री महादेवांची पूजा अर्चा केली जाते. आणि आजच्याच दिवशी या जेजुरी गडावर आपण श्री मार्तंड भैरवाच्या अवताराचा प्रसंग ऐकणार आहोत. नारायण नारायण. तर श्री महादेवांनी मणी आणि मल्लाचा सर्वनाश करण्यासाठी आपल्या जटांमधून जी शक्ती निर्माण केली त्या घृतमारीचा मणीकडून युद्धात पराजय झाला. सर्वांना आता केवळ आणि केवळ श्री महादेवांचाच आधार होता. श्री महादेवांना जे घडते आहे ते सर्व काही स्पष्ट दिसत होते. आणि त्यांना हे ठाऊक होते की या कृतयुगातील शिवलीलेत श्री मार्तंड भैरवाच्या अवताराची वेळ आता समीप आली आहे.